सूचना सदर सादर होणारी एकांकिका ही फक्त प्रौढांसाठी आहे. सूचना संपली. येस सर. डोंट वरी सर, डोंट वरी. नाही सर, सगळे प्रिपरेशन झालेले आहेत. येस येस सर. पीपीटी उद्या तुमच्या डेस्कवर असेल. ओके ओके बाय. नीना आलोय का? छान वाटतंय. इथे इथे इथे. हा हा. दमलायस का? खूप. अरे हे बघ, तुला सांगायचंच विसरले. काय? अरे आज सकाळ सकाळी कोणाचा फोन आलेला माहितीये? कोणाचा? अरे मावशीचा फोन आलेला. अच्छा. उद्या येणार आहे म्हणत होती. आणि माऊला सुद्धा घेऊन येणार आहे. अरे वा, माऊ येते? हा. मी ना उद्या हाफ डे येतो. म्हणजे कसं तिच्यासोबत खेळता येईल मला. चालेल. मी पण ना काहीतरी आवडीच बनवेन तिचं. हा. मग मी काय म्हणत होते रवी, आज आपण खेळूया ना रात्रभर. हा खेळूया ना खेळूया ना खेळूया ना. हा रात्रभर ना खेळूया ना आपण. मी काय सांगतो, रात्रभर नको, थोडा वेळ खेळूया. हा पत्ते खेळूया का? 5-3-2. हा. दोघात 5-3-2 कसे खेळणार ना आपण? हा दोघात 5-3-2 कसे खेळणार? असा एखादा खेळ खेळूया ना, ज्यात कधी तू वर तर कधी मी खाली, कधी मी वर तर तू खाली. अरे अरे कुठे जातोय? ते सापशिडी. अरे मूर्खा, मी सापशिडी बद्दल नाही बोलत आहे रे. आलं लक्षात. थांब, सेक्स बद्दल बोलते. नको उगाच ते गेस करत बसू रे. मला नाही वाटत तुझ्या डोक्यात काही प्रकाश पडेल. सेक्स ना? करूया ना सेक्स, त्यात काय एवढं. पण हे कुठे आपल्याकडे? काय ते? हा कॉन्डम प्रोटेक्शन नको का? तुला एड्स आहे की मला? प्रेग्नेंट राहिली सर. इतकं कॉन्फिडन्स? ए तुका शब्दात पकडू नकोस मला. काही बोलते. रवी थांब. काय? मी गेले 2-3 महिने पाहते, मी जेव्हा पण तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते ना, तू मला अवॉइड करतोयस. नेमकं काय अवॉइड करतोयस? मला अवॉइड करतोयस की सेक्स अवॉइड करतोयस? ना मी कशाला तुला अवॉइड करीन? अच्छा, म्हणजे सेक्स अवॉइड करतोयस. काही काय बोलतेस? काल रात्री आपल्यामध्ये जे झालं होतं ते काय होतं? काल रात्री? ती छोटीशी चकमक, त्याला तू सेक्स म्हणतोस? वा 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 वा. त्या डिनर टेबलवरची कॅन्डल पण ना ह्याच्यापेक्षा जास्त वेळ पेटली असेल. आणि हो, त्यानंतर जाऊन तो झोपलास ना, तो डायरेक्ट सकाळी उठलाय. ऍक्च्युली ना ते वाईन जरा जास्त झाली होती ग. सवय नाही राहिली ना आता. हो का? सवय नाही राहिली? नाही कसली सवय नाही राहिली? हा, वाईनची, माझी की सेक्सची? नीना का उगाच वाकडे शिरतेस? मग काय करू मी? सांग ना, काय करू? सरळ सांगण्याचा प्रयत्न करते ना, पण तू सर दुर्लक्ष करतोयस माझ्याकडे. नीना अजून काय करायला हवं? तूच सांग, तसं करूया आपण. ओके? आता तेही मीच सांगायचं? नाही, सगळं मीच सांगायचं. काय काय स्वप्न पाहिलेली. सेकंड हनीमून प्लॅन केला होता आपण. 3 days 2 nights वाय मध्ये पॅकेज. पण झालं काय? 3 दिवस तेवढे सार्थकी ठरले. नाईटचे पैसे तर वायाच गेले. नाही मला सांग, तिथे काय झोप? रवी रवी, अरे निदान मी जे सुरू करते ते शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न तरी कर. पण नाही, तेही होत आहे ना आपल्याने. प्रत्येक वेळी तुझ्यामुळे अनसॅटिस्फाईड राहावं लागतं मला. नीना काही काय बोलतेस?
बरोबर बोलते मी. तुझ्यामुळे अनसॅटिस्फाईड राहावं लागतं. हे बघ मीना, असं काही नाही होत, कळलं का? आणि हे बघ, माझ्यातली काय म्हणजे शक्ती कमी नाही झाली, तुझ्यातली वासना वाढली, कळलं ना? बरोबर. तरी बरं ना, बलात्कार नाही करत मी तुझ्यावर. तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. स्वतःच्या नवऱ्याकडून सेक्शुअल प्लेजरची अपेक्षा ठेवणं मला चुकीचं वाटत नाही. अरे बायको म्हणून हक्क आहे ना तो माझा. आणि सांग ना, काय चुकतंय माझ्या? हा, नको ठेवायला का अशी अपेक्षा तुझ्याकडून? काय विचारते मी, नको ठेवू? ठीक आहे मग, नाही ठेवत. पण हे बघ, माझ्यातली वासना वगैरे नाही वाढली. तुझ्यातला ना पुरुषार्थ अपुरा पडतोय हे मान्य कर आता. नीना, काय बोलतेस ते कळतंय का तुला? नाही कळतंय मला. अरे खरंच कंटाळा आलाय यार. इट्स नॉट ओनली अबाउट सेक्स. अरे अशाने ना आपल्यातलं बॉन्डिंग कमी होतंय असं नाही वाटत आहे तुला? स्पार्कच नाही राहिला रे आयुष्यात. कारण तुझी ना कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंटच नाहीये. नाही खरं सांग, मुद्दामून इग्नोर करतोयस तू मला? नीना, मी तुला काय इग्नोर करतो? त्याने जे हवं नको ते देतोय ना तुला. नेमकं काय हवंय काय तुला? तू हवायस रवी, तू. मान्य आहे रे, देतोय सगळं, पण त्या सगळ्यामध्ये तू कुठेस? घरात असून सुद्धा नसल्यासारखं असतं. सतत दमलेला, सतत कंटाळलेला, काही ना करण्याचा उत्साहच नसतो तुझ्या. आज नाही ना, आज आपण हे करूया असं म्हणतोस तू, पण पुढच्या क्षणाला आज नको ग, आपण उद्या करूया ना. मग उद्याचं परवा, परवाचं तेरवा, असं करत करत प्रत्येक वेळेला गोष्टी टाळतोस. नाही तूच सांग, तू मला केलेल्या प्रॉमिसेस पैकी किती प्रॉमिसेस पूर्ण केले? सांग ना, आहे काही उत्तर? हे बघ, मला नाही माहित तू ह्या गोष्टींचा किती विचार करतोस किंवा विचार करतोस की नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात रवी. निदान माझ्यासाठी तरी त्या करतात. आहेत रे काही अपेक्षा ज्या तू दिलेल्या वस्तूंनी नाही, तर तू असल्याने होणार आहे. पण तू आहेस का? नाहीयेस. मग जर तूच नाहीयेस तर हे नातं तरी कशाला हवं? डिवोर्स घेऊया ना त्यापेक्षा. आय एम सॉरी, पण मला नाही माहित माझ्यासोबत काय होतंय, नेमका काय प्रॉब्लेम आहे. मग तो प्रॉब्लेम शोधायला नको का आपण? हे बघ, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी डिवोर्स बद्दल बोलले, मला असं नाही बोलायला हवं होतं, पण असाही विचार येतो माझ्या मनात रवी. आणि तुझ्याकडून काय एफर्ट्स पण तर दिसत नाहीत ना मला. काहीतरी कर यार प्लीज, निदान प्रयत्न तरी कर. ठीक, चल. कुठे? तुला सेक्स करायचा आहे ना, आपण सेक्स करूया, चल. प्रश्न फक्त सेक्सचा नाहीये इथे. हो मान्य आहे, प्रश्न फक्त सेक्सचा नाहीये, पण तुझ्या अनेक प्रश्नांपैकी सेक्स हा एक प्रश्न आहेच ना. करूया, चल. नको, राहू दे, मूड गेलाय आता माझा. मी बनवतो ना मूड. नको, राहू दे, नाहीये माझा मूड आता. अगं राणी, मी बनवतो ना मूड. अच्छा, काय करणार आहेस? काय करणार आहे? आज है तो इस पर, नहीं तो उस पर. खरंच बघ. हा बघ ना. थांब ना ग. तू बाहेरच थांबायचं? सोफ्यावर झोपतो. अगं सोफ्यावर मी एकटा. नीना,
राहिलं काय होत आहे माझ्यासोबत कंटाळा झालाय आता काय झोपा सोफ्यावर फेल आहेस तू फेल. मी फेल तू का उखाडलं रे तुला नाही रे, याला बोललो याला. हा हे बरोबर बोललास ह्याच्यामुळे आपण बदनाम झालोय रे नाहीतर काय, अरे मनुष्य उद्धाराचं केवढं महान कार्य करतो आपण. हा हा अरे पिढ्या पिढ्या घडवलं आपण याच्यामुळे वेदच काय राहिलोय ना निकामी झालोय. अरे नुसते लटकत राहिलो रे याच्या बरोबर. मुळात ना ह्याला किंमत नाही रे आपली बाजार भावना माहित आहे आपला ज्यांच्याकडे नसतात ना ती लोक रडतात. हा काय करतोय, हा बघ खाजवतोय. काय रे काय झालं? त्याचं काजवलं ना की गुदगुल्या होतात रे ए, विषय गंभीर आहे. अरे हो पण हे गांभीर्य ह्याला कळालं नको तरच उठेल ना हा? हा आप पेटून उठेल ना अरे हलवा रे हो ह्याला हलवा रे. जागा करा. ए भाई उठ ना उठ. तुम्ही दोघं कोण या इतकी विशेषणं दिली तरी याच्या क्रियापदात बदलच नाही. नाही मी ना तुम्हाला ओळखलेलं नाहीये ओळखणार कसं संबंध तुटलेत ना आपले मला नीट सांगा ना तुम्ही कोण आहात ते मायसेल्फ गोट्या. तू गोट्या मग तू गोट्या आता तुम्ही दोघं जण गोट्याच कसे असू शकता हो आम्ही दोघं गोट्यात असतो. सभ्य भाषेत सांगायचं झालं तर टेस्टी. आईच्या गावात तुम्ही इथे हो आम्ही तुला सोडून जाणार आहोत. अरे तुझ्यामुळे आम्ही निष्क्रिय झालो रे. निष्क्रिय हो ना हिटरची अपेक्षा असते फ्रीजर झालाय तुझा गारटलंय सगळं गारटलंय. हिमालय झालंय हिमालय. ही मला पण आठवलं भाई संन्यासच घेऊया मग याला बसू दे हलवत. हाय. हात चल ऐका ना ए भाई जाऊ दे ना ए भाई खोटा येत नाही काय करायचं, थांबायचं की जायचं? नका रे इथं थांबलं ना हा बस हलवत आणि खाजवत. चल ए भाई ना लक्ष नको ए प्लीज मी तुमच्या पाया पडतो रे प्लीज जाऊ नका रे प्लीज हाय म्हणजे स्वप्न होतं शाळेला रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून नाट्य वेल्हाळ सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे एकांकिका मेनोपॉज. अजून जोरात अजून जोरात श्वास घ्या मिस्टर कोंडे श्वास. मॅडम घेतोय So, Mr. Koinde, I've been thinking about your most recent incident. पण त्यावरून तुम्हाला काय वाटतं? Just tell me that, okay? मॅडम आता मला काय वाटतंय जर मला कळलं असतं तर मी तुमच्याकडे कशाला आलो असतो ना मुळात ना माझ्यासोबत आहे ना हे नेमकं काय होतं ना हे मलाच कळत नाही म्हणजे बघा ना तुम्ही एवढे सेक्सी कपडे घालून माझ्यासमोर बसला Thank you. वेलकम हा म्हणजे एखाद्याच्या मनात कसं गार्डन होईल ना हो, म्हणजे काय? पण माझं ना साधं पान सुद्धा हलत नाही हो मॅडम काहीतरी करावं जनी ना जनी हे झाड बहरेल झाड नाही रस्ता. येस मिस्टर कोंडे, जेव्हा एखादा रस्ता बंद होतो ना तेव्हा दुसरा रस्ता शोधायचा असतो. पण मॅडम इथे सगळ्याच रस्त्यांवर नाकाबंदी लागली हो अहो मग ती नाकाबंदी तोडा ना मिस्टर कोंडे. हे बघा मिस्टर कोंडे, आता तुम्हाला हातात घ्यावंच लागणार. काय तुमचा लाईफ हा उठा, एक्सप्लोर करा, इन्स्पिरेशन घ्या मिस्टर कोंडे, इन्स्पिरेशन. मॅडम कदाचित तुम्ही विसरताय माझा प्रॉब्लेम काय येतो उफ मिस्टर कोंडे, काय आहे तुमचा प्रॉब्लेम? हेच ना की आजकाल तुम्हाला काही करायला सफिशियंट अशी एनर्जी राहत नाही. एकदम डाऊन दमल्यासारखं वाटतं. आणि तुमच्या सेक्शुअल डिझायर आपण पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीयेत. यू आर नॉट एबल टू सॅटिस्फाय युअर वाईफ. हे असंच होतंय ना? हो ना हे असं होतंय कारण मेनोपॉज. मेनोपॉज येस मिस्टर कोंडे, मेल मेनोपॉज. इट हॅपन्स. ऍक्च्युली कसं आहे ना, आमच्या लेडीच्या बाबतीत पण होतं. आमचे पिरियड्स आहेत ना एका पर्टिक्युलर एज मध्ये स्टॉप होऊन जातात. पण तुमच्या पुरुषांच्या बाबतीत हे असं सतत दमल्यासारखं वाटतं, चिडचिडेपणा वाढतो, मूड स्विंग्स होतात, कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी होत जातं. अँड यू नो व्हॉट, काही काहींचं तर पोट पण सुटतंय. आणि जसं तुम्ही
सेक्शुअल डिझायर कमी होत जातात बिकॉज ऑफ हार्मोनल चेंजेस. इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं, टेस्टोस्टेरॉन लेवल कमी होत जाते. हा ना, युजली हे आफ्टर 40 होतं. तुमच्या बाबतीत खूपच लवकर होतंय हो. म्हणजे मॅडम मी माझ्या वाईफला आता कधीच सॅटिस्फाय नाही करू शकणार. मे बी और मे बी नॉट. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही सेक्स बद्दल विचार करा, मनात अशी भावना निर्माण करा, डोळे बंद करा. Let's think about sex. Sex is in the eye of a beholder. Sex आहे ना, sex सगळीकडेच आहे. फक्त ते पाहण्यासाठी कशी नजर लागते, नजर. Now tell me one thing. तुम्हाला माझ्याकडे बघून काय भावना येतात? वासना. You're naughty. No, Mr. Koende, no. Sex आहे ना, हवेसारखं. जोपर्यंत तुम्हाला मिळणं बंद होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही. असं काय आहे ज्याने या संपूर्ण जगाला असं एकत्रित बांधून ठेवलंय? प्रेम. सेक्स मिस्टर कोएंडे, सेक्स. हसल्याशिवाय जर एखाद्या गोष्टीची मजा घेता येत असेल ना, तर ती गोष्ट सेक्स आहे. सेक्स इज कम्प्लीट थेरपी. सेक्स इज नॅचरल. सेक्स इज गुड. नॉट एव्हरीवन डज इट बट एव्हरीवन शुड. सेक्स इज नॅचरल. सेक्स इज फन. सेक्स इज बेस्ट व्हेन इट्स वन ऑन वन. बघा बघा सेक्सने कसं जग बहरले ते. फॅन्टसाइज करा, विचार करा. फक्त सेक्स सेक्स सेक्स. मॅडम तुम्ही दमलात वाटतं. ओके. पण मॅडम एक्सप्लोर करायला बाहेर गेलो, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? मग करू दे ना विचार. ऍक्च्युली कसं आहे ना मिस्टर कोएंडे, अर्ली मेनोपॉज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेच, पण त्यापेक्षाही ना तो सायकोलॉजिकल जास्त असतो. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम ही कहना है. तुम्ही लोकांचा नाही, स्वतःचा विचार करा. कळलं? Now come on, get up, Mr. Koende. बाहेर जा आणि एक्सप्लोर करा. Come on, एक्सप्लोर करा मिस्टर कोएंडे, एक्सप्लोर. एक्सप्लोर करायचं, पण नेमकं काय करायचं? पढ़े तो सेटिंग हो. गुप्तरोग तज्ञ डॉक्टर खडाकर. खडाकर नाही बे, खडकर. हा गुप्तरोग. दुःखाणुकी कमी. सुखपुतून. वाईट घबराट. स्वप्न दोष. बापरे, एवढं सगळं रिलॅक्स. नंबर घ्यायला पाहिजे. 9162 321 567. जायलाच हवं. हो जायला जाऊ. परेशानी भाग जाएगी, तेरा छोटा भाई जाग जाएगा. बाबा क्या हुआ बालक? एक छोटासा प्रॉब्लेम. छोटा प्रॉब्लेम है, बता. तेरा बड़ा होगा, भला होगा, भला होगा. बाबा नो कॉस्ट ईएमआई में सबको सॉल्यूशन प्रोवाइड करेगा. बोला बंदे. नाही नीरा नाही. नीरा जाम जाम कडू असतं ते नको. लहान आहेस ते म्हटलं ना. काय झालं? मॅडम वो एरिया यही है क्या? हाँ, ये ना वही जगह है. चल चल काय करणार? नहीं नहीं मेरे को पूछने का. अरे, चल रे. नहीं, Yes, sir. No, 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 sir. No, sir, no, no. Nice, sir. No, sir. It's okay. Yes. Shit.
मीठ आहे ना? नाही रे, नाही, मीठनी उठत नाही म्हणे. कोण बोललो असं? असं काही नसतं रे. अरे मला विचार ना. तुला विचारू? काय नाही म्हणजे ना एक प्रॉब्लेम आहे. तुझं? नाही रे, माझा एक मित्राचा प्रॉब्लेम आहे. अच्छा अच्छा, काय काय प्रॉब्लेम काय? ऍक्च्युली ना इकडे. इतकंच ना? अरे माझ्याकडे 1000 रुपये आहेत. एक एक. हा ही बघ, ह्या साईडचं याच्यानं वेगवेगळ्या आयडिया असतात. मला वाटत नाही, मी पाठवलं मला. म्हणजे मला मित्राला द्यायला. सेक्स की कोई आयु सीमा नहीं होती है बालक. बंद की मोठी कर अरे पिढ्या घडवल्या आपण ह्याच्यामुळे बेरोजगार राहिलोय ना. घ्यावंच लागेल. मला सॅटिस्फाय नाही करत आहे. तुम्हारा बालक बोलो बेटा क्या होगा तुम्हारा. त्यापेक्षा आपण डिवोर्स घेऊया. नाही नीना, नाही. नीना, कहाँ जा रहे हो बालक? अपनी जड़ी बूटी का असर हुआ कि नहीं? परेशानी दूर हुई कि नहीं? तुम्हारा छोटा भाई जागा कि नहीं? चुप क्यों हो, बोलो. अरे कहाँ जा रहे हो? मिस्टर कोंडे, काय करताय तुम्ही? एक्सप्लोर करा मिस्टर कोंडे. यू आर नॉट एबल टू सॅटिस्फाय योर वाइफ. यूजलेस मिस्टर कोंडे, यूजलेस. साला लुक्का, कुछ नहीं कर पाएगा तू. कुछ नहीं होगा तेरे से. क्या पता इसकी बेवे कैसे रहते होंगे इसके साथ. बेचारी. नीना बरोबर बोलते. तर हाच डिसअपॉइंटमेंट आहे. याच्यामुळे आपण बदनाम झालोय. फेल एस टू फेल, फेल एस टू फेल, फेल एस टू फेल, फेल एस टू फेल. नाही, मी फेल नाहीये. माझे प्रयत्न चालू आहेत. मी करतोय ते. रवी? रवी काय झालं? रवी बरं नाही वाटत. डॉक्टरला बोलूया. थांब मी बोल. नाही आय एम ओके. अरे पण तू एवढं. नाही मी ठीक आहे. खरंच ठीक आहे. हे बघ, तू माझ्याशी बोलत जाणार आहे. मनात ना काही ठेवत जाऊ नको. मी पण ना त्या दिवशी खूपच जास्त ओव्हर रिॲक्ट झाले. बट आय रिअली डिडंट मीन इट. मी जे काय बोलले ना, आय डिडंट मीन इट. तू ना एक काम कर. तुला जेवढा वेळ लागेल ना, तू तेवढा वेळ घे. टेक युअर ओन टाइम. ओके? थँक्यू. तू पाणी घेणार? कॉफी घेणार का? थांब मी तुला कॉफी आणते. एकदम मस्त वाटेल तुला. हा. खुद को लेके कंफ्यूज हो, अपनी फैंटेसी को लेके कंफ्यूज हो, तो अपनी वाइफ को एक्सप्लेन कैसे करोगे कि आप चाहते क्या हो उससे? तो इसलिए आपको ये जानना जरूरी है कि अगर आप कपल्ड हो तो किस कैटेगरी में आते हो. हा, अरे काय बघतोय? काय नाही असंच. अरे सांग रे काय बघतोय? नाही, जस्ट एक रॅन्डम रील होती. ठीक आहे. नीना, मला ना तुला काहीतरी सांगायचंय आणि विचारायचंय सुद्धा. मग बोल ना. नीना, मी ऍक्च्युली मी अरे काय झालं? मी काल रेड लाईट एरियामध्ये गेलो होतो. काय? हा म्हणजे मला असं वाटलं की तिकडच्या त्या बायकांकडे बघून माझ्यात काहीतरी होईल, पण काहीच झालं नाही. उलट ना आता मला गिल्टी फील होत आहे. सॉरी मी ना पुन्हा नाही असं करणार. चुकलं माझं. मूर्ख आहे मी. मूर्ख. खरंच मी पुन्हा नाही करणार असं. इट्स ओके. इट्स ओके. ठीक आहे. ठीक आहे रवी. आणि विचारायचं काय होतं तुला? हा, अरे विचार. नीना, तुला कधी एखाद्या परपुरुषाबद्दल आकर्षण? काय? खरं सांगू म्हणजे कधी कधी वाटतं मला की काय काय विचारतोयस तू? नाही पण खरंच सांग ना, तुला कधी म्हणजे तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय जर एखादा दुसरा पुरुष आलास तर?
तुला चालणार आहे तर मग मला पण चालेल. खरंच? वेडा आहेस काय पण काय. ए नीना, तुला ककोळ म्हणजे काय माहितीये? ककोळ आईस्क्रीम मध्ये नवीन फ्लेवर वगैरे आहे का? नाही ग नीना, ककोळ म्हणजे कसं असतं बघ, हा. एक स्त्री असते ना, एखाद्या पुरुषाबरोबर सेक्स करत असते आणि तिचा नवरा ते बघत असतो आणि तो ते एन्जॉय करतो. हे आपण पण तसलं काही केलं तर? बस झाला, मस्करी बंद कर. नाही नीना, मी मस्करी नाही करते नीना, मी सिरियसली बोलतोय. हा म्हणजे बघ ना, अल्टिमेटली तुझीच गरज पूर्ण होणार आहे ना. म्हणजे बघ ना, तुझं सेक्शुअल डिझायर सॅटिस्फाय होणार आहे. हा रवी किती घाण बोलतोयस. हे बघ, मी त्या दिवशी जे काय बोलले ना ते रागाच्या भरात बोलले. त्याने तू हर्ट झालेस मान्य आहे मला, पण हे असं पाऊल उचलण्याची गरज नाही आपल्याला. गरज नाही कसं बोलते, गरज आहे. आणि त्याची ब्राईटर साईड बघ ना, म्हणजे तुला त्या परपुरुषासोबत बघून माझ्या मनात काही झालंच तर. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? नाही कळत मी काय बोलतोय, काय करतोय, काहीच कळत नाही का मला? कारण सगळं करून बघितलं पण काही होतच नाहीये. बरोबर बोलली होतीस, चला मीच कमी पडतो तुझ्या बाबतीत आणि सगळ्याच बाबतीत. रोज सकाळी तुमच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन घरातनं बाहेर पडायचं. बघ ऑफिसमध्ये गेलो की बॉस त्याच्या अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर देतो. खूप प्रेशर असतं, इतकं की त्या फर्स्ट क्लासची मऊ गादी सुद्धा ना गांडीला टोचते ग. गर्दी आणि ट्रॅफिक याची सवय पडली आहे की विसर, हेच कळ. बरं, इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा घरी परततो ना तेव्हा ते ओझं काही कमी झालेलं नसतं. त्या ओझ्याखाली ना दबून जायला शरीर आणि मेंदू फार थकून जातो. सॉरी नीना, मी तुला मुद्दामून अवॉइड नाही करत, पण नाही वाटत काही करावं असं. इच्छाच होत नाही ग. सलाम मेनोपॉज म्हणजे अशा वळणावर माझ्या आयुष्यात आलाय ना की तर फॉरवर्डही करता येत नाही आणि रिवाइंड नाही. पाय गळून पडले, कॉन्फिडन्स नाहीसा झालाय, कुठच्याही गोष्टीत कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये, सतत कन्फ्युजन, सतत प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं नाही सापडली ना की मग नेगेटिव्हिटी. मीना, त्या दिवशी तू डिवोर्स बद्दल बोललीस ना, तेव्हापासून तर भीती वाटायला लागली का? आणि मग जे काही करता आलं ना सगळं काही करत गेलो मी, सगळं. आणि म्हणूनच तुला सुद्धा हे नको ते करायला सांगतो. आय एम सॉरी. हे बघ नीना, मला नाही माहित हा मेनोपॉज माझ्या आयुष्यात कधी आणि कसा आला. जर हा मेनोपॉज माझ्या आयुष्यात गेलाच नाही तर मग मी काय करणार? मी जर तुझ्या कुठच्याच अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो तर? नाही नीना, हे नाकर्तेपणाचं ओझं घेऊन मी नाही जगू शकत. खरंच नाही जगू शकत. त्यापेक्षा मेलेलं बरं. मेलेलं बरं खरंच. Please help me, Nina. Please help me, please. तू ना करता नाहीयेस रे रवी. आजवर ना तू खूप केलंस, खूप गोष्टी अचीव्ह केल्यास आणि ते पण स्वतःच्या हिमतीवर.
अपुराने पडलास रे तू. म्हणून ना तू नाकारतायस हा विचार पहिला मनातून काढून टाकायचा, कळलं? हा ही जस्ट एक फेज आहे रे तुझ्या आयुष्यातली. या मोमेंट वर येऊन तुझं आयुष्य थोड्या वेळासाठी पॉज झाले, बस इतकंच, बस. आणि माझ्याकडे बघ काय होतंय. हा काय होतंय जर आयुष्य थोड्या वेळासाठी पॉज झालं तर. अरे उलट हीच तर वेळ असते ना प्रत्येक गोष्टीकडे निरखून पाहण्याची. कारण बघ ना, सगळं कसं जागच्या जागी स्तब्ध आहे. ना काही फॉरवर्ड होत आहे ना काही रिवाइंड होत. आपण ना रवी ह्या क्षणात अडकलो एकमेकांसोबत, गुंतलो पण एकमेकांभोवती. आणि मला सांग काय हरकत, सांग ना हरकत काय जर आपण हा थोडासा वेळ एकमेकांसोबत घालवला तर. कोणता सुटेल रे, पॉज ही निघून जाईल. आणि मी आहे ना, करू आपण काहीतरी. हा काय करणार? अगं मी सगळे ऑप्शन्स ट्राय केलेत पण काहीच नाही होत. नाही यार रवी, तसं नसतं. पहिलं नाही, जी नेगेटिव्हिटी आहे ना ती बाजूला ठेव आणि ऐक. आयुष्यात ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऑप्शन्स नाही तर सोल्युशन शोधायचे असतात. चल तर मग सोल्युशन शोधूया एकत्र. एकत्र? हो, एकत्र. काय कसं वाटतंय? रवी, आपण ना एक थोडा वेळ थांबूया, 2 तास तरी. 2 तास नाही, 2 तास ऐक. क्या हुआ अंकल, स्टॅमिना खत्म. लगता है अंकल की हवा निकल गई है. आजपासून आपण हेल्दी खायचं. हेल्दी. असं नाही. ऐक, हा आता मस्त वाटतंय. चांगलंच होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघतोय सगळं. येस येस येस, सगळ्या नीट होणार. डोंट वरी सर. मी अगं बॉस आहे. हा बसते तुमच्याशी नंतर बोलतीला. बाय. अगं असं ठीक आहे, आजचा टास्क गोष्ट ऐकवायची. ठीक आहे. ए तुम्ही पण ऐका रे. तुम्ही कोण? अगं नाही, तू गोष्ट ऐक ना. हा तर एक होता आटपाट नगर. तिकडे राहत होता एक राजा आणि त्याची सुंदर राणी, आणि त्यांची होती एक प्रजा. अरे प्रजा प्रजा. नाही अजून नाही होणार माझ्याच्याने. नाही प्लीज. ठीक आहे, आज संध्याकाळी कारल्याच असू. काय? नाही नाही
एक्साइटमेंट, कम ऑन. प्लीज प्लीज प्लीज, लवकर ये लवकर ये लवकर ये. आले. आता डोळे उघड. तुझी आवड. हिला तुला माहिती होतं? हा मग असं कसं? दिल की कलम से तुझको लिखी रोज पाई, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताई, तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी यादों में जागा. काय मॅडम कुठे होता? नाही म्हटलं आज हाफ डे येऊन बायकोला सरप्राईज द्यायचं तर बायकोच काय. हा जरा इथेच गेलेले, काम होतं माझं. अच्छा, ही पेंटिंग मला काय मस्त झालीये. हा तू आज एवढा लवकर घरी कसा? म्हणालो ना सहजच आलोय. सुट्ट्या खूप वाढल्या तर तुझ्या रवी. ती सोड ना, पेंटिंग मला काय छान झालीये. नंतर बघतो. हा ए कुठे चाललीस? बेडरूम मध्ये जरा पडते मी. ही थांब ना, आपण ना गप्पा मारूया मस्त पैकी. आता नको रवी, आपण नंतर बोलूया ना. मी खूप दमलेले आता. का म्हणजे दमू नाही शकत का मी? नाही तसं नाही, म्हणजे दमण्यासारखं काय केलंयस? अच्छा, तुला असं म्हणायचं की मी काहीच करत नाही? नाही तसं नाही म्हणायचं मला मला. काय ऐकायचं, तुला काय म्हणायचंय ते. जाऊ आता. एक मिनिट. काय झालंय नीना, कुठे गेली होतीस? त्याच्याशी तुला काय करायचंय? बरं ठीक आहे, जेवलीस तरी आहेस का? भूक नाही मला. थांब, मी तुझ्यासाठी ना कॉफी करतो मस्त पैकी. नकोय मला कॉफी. तू कर ना, तू जे करत होतास ते. काय झालंय नीना? हा हे बघ, तुला बरं वाटत नव्हतं म्हणून मी कॉपी करतो, त्या चिमण्यासारखं काय? ठीक आहे, नाही चिड. जाऊ आता झोपायला. ठीक आहे जा. आपण एक मिनिट, ऍक्च्युली तुला ना खूप एक इम्पॉर्टंट न्यूज द्यायची आहे मला, आणि त्यासाठीच मी ऑफिसवरनं खरं तर लवकर आलो. आता काय झालंय? नीना, मी आणि तू. सांगशील काय ते? अगं आपण आहे ना गोव्याला जातोय. मी मस्त की हॉलिडे पॅकेज बुक केलाय. 3 दिवस तिकडे मजा करायची. तू बॅग पॅक करायला घे. ओके चला. अरे पण का? कोणाला विचारून केलंस तू हे सगळं? तर विचारायचं काय? आणि मी काय म्हणतो बघ, हे फॅमिली प्लॅनिंग वगैरे ना, हे सगळं बंद करूया. आपण बाळाचा विचार करूया. कसं? बाळाचा? नाही नको. का? तुला अजून डाऊट आहे माझ्यावर? तसं नाहीये रवी. मग कसं आहे? काय प्रॉब्लेम आहे? आहे मला प्रॉब्लेम. मग काय तो सांग ना. सगळ्या गोष्टी सांगायलाच हव्यात का? तुला कळत नाही? नीना, तू नीट सांगणार नाही तर कसं कळणार आहे मला? काय माझे पिरियड्स मिस झाले. का बॉ नीना, ही एवढी चांगली न्यूज तू अशी देतेस? तू पण ना खरंच कधी कधी ना. लास्ट 2 months मिस झालेत रवी. 2 months. एवढ्या सगळ्या धावपळीत माझ्या लक्षातच नाही आलं रे. म्हणून डॉक्टरकडे गेले होते मी आज. गायनॅककडे. काय म्हणाले डॉक्टर? नीना, काय म्हणाले डॉक्टर? मेनोपॉज. ठीक आहे ना, माझ्या पण तर आयुष्यात आलं होतं मेनोपॉज. गेला ना निघून, तसं तुझा पण निघून जाईल. तसं नाहीये रवी. अरे अरे नॉर्मली ना मेनोपॉज 40शी नंतर येतो रे. आणि मी इट इज टू अर्ली फॉर मी. तर अशी रिॲक्ट होते जसं काय तू कधी बरीच नाही होणार. तसंच आहे रवी, तसंच आहे.
premature menopause. मी आता प्रेग्नेंट नाही होऊ शकत रे. I have lost my ability to get pregnant. आई नहीं हो शकत. आई नहीं हो शकत. शांत हो. शांत हो. ठीक आहे रवी यार. काय थांब नीना. आपण नंतर बोलूया रवी. मी दमले ना. नंतर. अगं पण नीना आज जाऊन तरी काय होणार आहे? मग इथे थांबून तरी काय होणार आहे? तू 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 मला सांग ना. तुझ्याकडे आहे काही सोल्युशन? हा, आहे काही सोल्युशन? सांग ना. आहे? नाही आहे ना? कारण ह्याच्यावर काही सोल्युशनच नाहीये. मी टेस्ट केलेत रवी. आता काहीच राहू शकत. शांत हो. नाही, बरोबर बोलली होतीस. आयुष्यात प्रॉब्लेम्स वरती ऑप्शन्स नाही तर सोल्युशन शोधायचे असतात. पण जर एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशनच नसेल तर मग काय करायचं? मग अशा वेळेला तो प्रॉब्लेमच सोडून द्यायचा. काय बोलतोयस तू? हा, बरोबर बोलतोय मी. नाही, मला ना कळत नाही आपण या मेनोपॉजला ना इतकं का महत्व देतोय. तू काय मी काय असं काय रिएक्ट होतोय जसं काय मेनोपॉज मुळे आपलं आयुष्यच नाही ना. ही गोष्ट एवढी महत्वाची नाहीये. माझ्यासाठी महत्वाची आहेस ना तू. तुझं प्रेम आणि आपलं नातं. बाकी सगळ्या गोष्टी नाही मॅटर करत. डज इट मॅटर्स? व्हॉट रिअली मॅटर इज तू आहेस माझ्यासाठी आणि मी आहे तुझ्यासाठी. बस इतकं पुरेस आहे. पण माझा हा पॉज कायमचा आहे रवी. असू दे ना. मला ना कळत नाही कोणी तुला सांगितलं की तू कधी आईच नाही होऊ शकत. या जगात ना असंख्य अशी मुलं आहेत ना ज्यांना आई बापच नाहीये ग. त्यांच्यापैकी एकाची आई तू होऊ शकतेस ना. आणि नीना मला ना खात्री आहे तुला एक खूप चांगली आई होशील. काय ना नीना आपण ना उगाच जी गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये किंवा मिळणार नाहीये त्याच्यासाठी ना दुःख करत नसतो. त्यापेक्षा आपल्याकडे जे आहे ना त्यात आनंद मानण्यात काय वाईट आहे. आणि राहिला प्रश्न या मेनोपॉजचा, मी तर म्हणतो ना या मेनोपॉजला आपण एन्जॉय करूया. एन्जॉय तो कसा? पत्ते खेळूया का? 5-3-2. 5-3-2. हा, दोघात 5-3-2 कसे खेळणार आपण? अरे हो, दोघात 5-3-2 कसे खेळणार? मग एक काम करूया, आपण आहे ना आपला फेवरेट गेम खेळूया. कोणता? सापशिडी. कधी तू वर कधी मी खाली. नाही, कधी तू वर कधी मी खाली. नाट्य व्यवहार सविनय सादर करीत होते एकांकिका.
Men of Oz.